त्या अँटी डिफेक्शन लॉखाली म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याखाली जे घटना दुरुस्ती करून 52व्या घटना दुरुस्तीने घातला आहे त्याच्याखाली चालू आहेत. आता राज्यघटना ज्यावेळी लिहिली गेली त्यावेळी असं गृहीत धरण्यात आलं होतं की गव्हर्नर, स्पीकर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट हे जजसारखं काम करेल आणि कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूनी काम करणार नाही. परंतु त्यांची जी विश्वासार्हता असते, क्रेडिबिलिटी आम्ही म्हणतो त्याला ओहोटी लागल्याचं आपल्याला दिसतं. स्पीकरवर लोकांचा विश्वास नाही, गव्हर्नरवर लोकांचा विश्वास नाही, आता ते इलेक्शन कमिशनवरही विश्वास नाही. काही थोडाफार विश्वास राहिला असेल तर तो सुप्रीम कोर्टावर राहिलेला आहे. आता अँटी डिफेक्शन लॉ जो केला तो पक्षांतर होऊ नये, आपली लोकशाही मजबूत व्हावी म्हणून केला, तर ते बळकट करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे होतं. परंतु आत्ताचा जो निर्णय दिलेला आहे 11 मे आत्ता म्हणजे 4 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये त्यांनी मी जे तुम्हाला त्यावेळी सांगत होतो 9 मुद्दे त्यातले 6 मुद्दे त्यांनी जसेच्या तसे मान्य केलेत की गव्हर्नरनी जे बोलवलं जी बैठक बोलवली ती चुकीची होती, स्पीकरनी चुकीचे निर्णय घेतले, इलेक्शन कमिशननी पण मूळ राजकीय पक्षाचा विचार केला नाही म्हणजे चुकीचा निर्णय घेतला, असं सगळं मान्य केलं. परंतु त्यांनी 3 गोष्टींमध्ये अस्पष्टता ठेवली. एक म्हणजे बरोबर आहे की त्यांनी ते स्पीकरकडे पाठवलं, कारण आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स असल्यामुळे हे डिस्क्वालिफाय झालं की नाही हे राज्यघटनेप्रमाणे स्पीकरला अधिकार आहेत, तेव्हा स्पीकरकडे पाठवलं, ते बरोबर केलं. परंतु त्याला वेळेची मर्यादा घातली नाही. आपल्याकडे वेळेची मर्यादा जर का घातली नाही तर त्याचा दुरुपयोग सर्रास केला जातो. आता गव्हर्नरला जे मंत्रिमंडळाने सांगितलेलं असतं त्या सदस्यांची नेमणूक 12 सदस्यांची लगेच करावी लागते, ती मागच्या गव्हर्नरनी 2 वर्ष केली नाही. म्हणजे हे जे विलंब लावतात हा त्यांच्या अधिकाराचा म्हणजे जे डिस्क्रिशन आहे त्याचा दुरुपयोग आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने विशिष्ट वेळ एक महिन्यात निर्णय घ्या असं सांगायला, आता ऑलरेडी 4 महिने झालेत. आता त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं त्याचासुद्धा अर्थ राज्यघटनेमध्ये आम्ही 3 महिने धरतो, आता 4 महिने झालेत. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने माझ्या मते स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर जायला पाहिजेत. 8 गेले, 6 महिन्यांनी 8 गेले असं चालणार नाही. त्यामुळे 16 लोक जे बाहेर गेले ते डिस्क्वालिफाय होतात, हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसऱ्या वादग्रस्त आहे फारच आमच्या घटना लोकांमध्ये सुद्धा त्याच्यात दुमत आहे, ते म्हणजे स्टेटस को अँटी द्यायला पाहिजे होतं का. जर का गव्हर्नरची ऑर्डर चुकीची होती तर त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याला महत्त्व नसतं, त्याच्या आधीची जी राजकीय परिस्थिती असते ती पूर्ववत करावी लागते. म्हणजेच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना पुन्हा चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे असं खूप जणांचं मत होतं, पण हे त्यांनी काही केलं नाही. आता हे स्पीकरकडे आल्यावर एकच गोष्ट मी आत्ता सांगेन, आत्ता त्याच्यावर फार चर्चा करण्यात अर्थ अशा करता नाही की हे 6वं जे परिच्छेद आहे अँटी डिफेक्शन लॉमधला त्याच्यात स्वच्छ लिहिलं आहे की हा निर्णय बाकी सर्व डिस्क्वालिफिकेशन लक्षात घ्या गव्हर्नरकडे असतात आणि इलेक्शन कमिशनचा सल्ला घेऊन डिस्क्वालिफाय केलं जातं. फक्त अँटी डिफेक्शन लॉखाली जे डिस्क्वालिफिकेशन होतं ते स्पीकरकडे दिलेलं आहे आणि तो अधिकार पूर्णपणे स्पीकरला दिलेला आहे. आणि तिथे जे प्रोसिडिंग होईल ते विधानसभेमध्ये प्रोसिडिंग होत आहे आणि त्यामुळे त्याला राज्यघटनेच्या 212 कलमाचा पाठिंबा असतो. म्हणजे तिथे न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. तेव्हा पूर्ण अधिकार, पूर्ण डिस्क्रिशन हा स्पीकरला आहे. तेव्हा आता ते कशा रीतीने हे चालवणार हा त्यांचा प्रश्न आहे. मी आत्ता ते प्रेडिक्ट करू शकणार नाही. पण एक गोष्ट आत्ता जाता जाता तुम्हाला सांगतो की त्यांनी अगदीच चुकीचा काही निर्णय घेतला, घटनेच्या विरुद्ध काही निर्णय घेतला तर मात्र पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येतं. पण त्यातही आता माझा विश्वास अशा करता उडाला आहे की सुप्रीम कोर्टाकडे गेलं की मैनोगंती पडून राहतं. आता काश्मीर युनियन टेरिटरीहून किती दिवस झाले, 4 वर्षांनी आत्ता ते खटला आला. म्हणजे अनकॉन्स्टिट्यूशनल एखादी गोष्ट फार दिवस चालू राहते. आता जर का यांनी सांगितलं 16 सदस्य डिस्क्वालिफाय झाले, त्या 16मध्ये एकनाथ शिंदे आहेत आणि याच म्हणजे 91व्या घटना दुरुस्तीनुसार या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मंत्री राहताच येत नाही. त्यामुळे मग हे सरकारच पडतं ना. मग हे वर्षभर सरकार चाललं हे अनकॉन्स्टिट्यूशनल होतं. तेव्हा हा जो विलंब लागतो आहे सुप्रीम कोर्टाला कॉन्स्टिट्यूशनल केसेस सोडवण्यामध्ये हा फार चिंतेची बाब आहे. आमच्या राज्यघटना शिकवणाऱ्या लोकांच्या मते ही चिंतेची बाब आहे की
की काही गोष्टी जिथे घटनेचा प्रश्न येतो ते 2 महिन्यात 3 महिन्यात संपलं पाहिजे. असं 5-5 वर्ष चालून कसं चालेल? सो बघूया आता काय होतं ते. सर, तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की विलंब लागेल, एक तर कोर्टाचा निर्णय 4 महिने झाला, आता सुरुवात झाली याच्या निकालाला, ह्या फार मोठा, ह्याला पण वेळ जाणार आहे आता, तर त्याच्यात काही निकाल येणं अपेक्षित आहे का? नाही, यावर मी प्रिडिक्शन देऊ शकत नाही. अशा करता की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की गव्हर्नर काय, स्पीकर काय, हे राजकीय पक्षांच्या आदेशानुसार वागतात. ही वस्तुस्थिती आहे. पण भारतभर, म्हणजे मी आत्ताच्या स्पीकरबद्दल बोलत नाही आहे, हे मी कॉन्स्टिट्युशनल ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतो आहे की गव्हर्नर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतो, कारण त्यांची नेमणूक पण त्यांच्या हातात आहे, काढून पण त्यांनाच टाकता येतं. तसं स्पीकरला जो राजकीय पक्ष बहुमतात आहे तो काढून टाकू शकतो साध्या बहुमताने. त्यामुळे स्पीकर हा कायम राजकीय पक्षाचे. काय असतं, आता हा जो अँटी डिफेक्शन लॉ केलेला आहे ना, याच्यातच ही तरतूद केली. म्हणजे किती काळजीपूर्वक हा कायदा केला आहे बघा, की जर का स्पीकरनी पक्ष सोडला आणि तो म्हणाला की मी आता स्पीकर आहे, मी आता अंपायरसारखं काम करणार, तर तो त्याला सोडता येतो, डिस्क्वालिफाय होत नाही. आणि तो स्पीकर पदावरनं दूर झाला की त्यांनी पुन्हा आपला ओरिजिनल पक्ष जॉईन करायचा. ही पण एकाही स्पीकरनी माझ्या ज्ञानाप्रमाणे आजपर्यंत पक्षाचा राजीनामा दिलेला नाही स्पीकर झाल्यावर. फक्त व्यंकय्या नायडू फक्त त्याला अपवाद आहेत. ते जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि अर्थातच राज्यसभेचे चेअरमन झाले त्यावेळी त्यांनी भाजप सोडलं. म्हणजे हा फार मोठा आदर्श भाजपनी आणि व्यंकय्या नायडूंनी ठेवला समाजापुढे. त्याचं पण त्यांचं फॉलो कोणी केलं नाही. म्हणजे आत्ता नार्वेकर हे BJPचेच आहेत. नार्वेकर हे काही अंपायर म्हणून काम करतच नाही आहेत तिथे. त्यामुळे मी जास्त याच्यावर आता बोलणार नाही. तर एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील, घटनातज्ञ उल्हास बापट यांचं विधान. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वादाबाबत सुनावणी पार पडली होती. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण या चिन्हावर दावा सांगितला होता. बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने देखील दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सूचना त्यावेळेस दिल्या होत्या आणि यासाठी 30 तारखेपर्यंतचा कालावधी त्यांना देण्यात आलेला होता. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीनंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर कायदेशीर बाजू समजावून सांगताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत एक सूचक विधान केलं होतं. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर हे सरकार पडेल अशी शक्यता उल्हास बापट यांनी वर्तवली होती. ते TV9 मराठी या वृत्तसंस्थेसोबत बोलत होते. कायदेशीर बाजू स्पष्ट करत असताना उल्हास बापट म्हणाले होते की सध्या 2 ठिकाणी या प्रकरणाचं कामकाज सुरू आहे. एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि पूर्णपणे स्वायत्त आहे. राज्यघटनेच्या 15व्या परिशिष्टानुसार निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार आहेत. सध्याचं प्रकरण कलम 324 अंतर्गत दिलेले अधिकार आणि इतर इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 या कायद्यानुसार सुरू आहे. एका पक्षात 2 गट पडले तर कोणत्या पक्षाला मान्यता द्यायची आणि कोणत्या गटाला पक्षचिन्ह द्यायचं हे निवडणूक आयोग ठरवत असतं. तथापि येथे सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की दुसरं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, जिथे पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागायच्या आधी निवडणूक आयोग कुठलाही निर्णय दिला तर तो कदाचित ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या मते हास्यास्पद ठरू शकतो आणि या पद्धतीची माहिती उल्हास बापट यांनी दिली आहे. उल्हास बापट पुढे म्हणाल्यात की राज्यघटनेचं 10वं शेड्यूल असं सांगतं की 2/3 लोक एकाच वेळी जर का पक्षातून बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षामध्ये सामील झाले तर ते वाचतात, अन्यथा ते अपात्र ठरतात. त्यामुळे सुरुवातीला शिवसेनेमधून बाहेर पडलेले 16 आमदार हे 2/3 नाही आहेत, तसेच ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात सामील झालेले नाही आहेत. त्यामुळे ते आमदार अपात्र ठरण्याची शक्यता ही दांडगी जास्त आहे. संबंधित 16 आमदार अपात्र ठरले तर त्यामध्ये एकनाथ शिंदे हे देखील आहेत, तेही अपात्र ठरतील. पक्षांतरबंदी कायद्यानुसार
एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना मंत्री राहता येणार नाही, म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीही राहता येत नाही. याचा अर्थ असा होतो की हे सरकार कोसळू शकतं. संबंधित 16 आमदार अपात्र जर का ठरले तर बाकीचे आमदारही अपात्र ठरतील. तर मंडळी, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्यानंतर शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनवाई होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष फायनल निर्णय देणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची धाकधूक आता प्रचंड वाढल्याचं सांगितलं जात आहे. राहुल नार्वेकर यांनी बंडखोर आमदारांना अपात्र केल्यास एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्लीत राजकीय हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षावर निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने शिवसेनेमधल्या बंडखोर आमदारांच्या याचिकांवर निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं म्हटलं होतं. आणि त्याशिवाय रिझनेबल टाईममध्ये यावर निर्णय घेण्यात यावा असं देखील सुप्रीम कोर्टाने सुनावणीच्या वेळेस म्हटलं होतं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना नोटीस जाहीर करत उत्तर मागितलं होतं. शिवसेनेत सुनावणीमध्ये चालत आलेल्या चालढकलपणामुळे असा हा आरोप आता या दरम्यान होतो आहे. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका आठवड्याच्या आत सुनवाई पूर्ण करावी आणि त्याचा रिपोर्ट सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर विधानसभा सचिवालयाकडून सोमवारपासून म्हणजेच कालपासून या सुनावणीची प्रक्रिया आता सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर मंडळी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र जर केलं तर राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे. त्यामुळे शिंदे अपात्र झाल्यास महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात आहे. त्यासाठी भाजपने तयारी सुरू केल्याचं वृत्त एका मराठी दैनिकाने दिलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर भाजपकडून विचार सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आहे. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जर गेलं तर यापैकी एका नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचा दावा आता करण्यात येत आहे.